ज्याप्रमाणे त्या हत्याराने जशी त्याने हत्या केली त्या प्रकारे त्याला सुद्धा तीच क्रिया केली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. असा न्याय मिळाला पाहिजे किंवा मग त्याला फाशी झाली पाहिजे. आणि आजही आमच्या खूप उणीम जाऊन होती तशीच ती डोळ्यासमोर दिसते आमच्या. कुठल्याही नराधमाने परत अशी क्रिया केली नाही पाहिजे असा न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे. आणि कसं होतं जर त्यांना न्याय शिक्षा नाही झाली तर हे असेच पुन्हा 10 गुन्हे करायला हे होतील मोकळे होतील. त्यामुळं त्यांनी त्या नराधमाला आमच्या ताब्यात देऊ नये ना तसं आम्ही सुद्धा त्याला मारण्याच्या प्रक्रियेत आहोत. सरकारने हा विषय संवेदनशीलपणे घेऊन अशी घटना परत घडू नये म्हणून त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकच्याही आधी फाशीची शिक्षा द्यावी ही नक्कीच आहे सरकारला विनंती. थांबायचं कशाला? आरोप सिद्ध झाल्यानंतर थांबायचं कशाला? कशाला 15 दिवस लावायचे, कशाला 8 दिवस लावायचे? लगेच शिक्षा झाली पाहिजे. मुलांनी बाहेर खेळाव्या की नाही ही समस्या निर्माण झालेली आहे. आज जर थोडा वेळ मुलं बाहेर जाऊ शकत नाही तर काय करणार? म्हणजे लोकांची मागणी होती भावनिक दृष्टिकोनातून की लगेचच्या लगेच त्याला आम्हाला ताब्यात द्या वगैरे, पण शेवटी जो काही कायदा असतो तो आपल्याला पाळावा लागतो. पण लोकांचं मत आलं की याच्या आधी अनेक लोकांवर अशा पद्धतीने कारवाई झालेल्या आहेत, पण नंतर जर आपण बघितलं तर बरेच जण बेलवर बाहेर निघतात. हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा 2दा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं, पण बेलवर तो बाहेर आला. आणि मग ही तिसरी घटना करण्याचं त्याचं धाडस झालं कसं? आणि जर झालं असेल तर उद्या परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर मग या कायद्याचं करायचं काय असं लोकांची भावना तिथं होती. लोकांची भावना मग नंतर पोलिसांनी आणि सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे, फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल तर आम्हाला पुढच्या काही दिवसांमध्येच या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे अशी भूमिका लोकांची तिथं होती. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅक मध्ये केली नाही तर पीपीच्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकते. हे झालं शिक्षा द्यायच्या बाबतीत. कुठला वकील पाहिजे वगैरे सगळी लोकांनी मागणी त्या तिथं केलेली आहे. पण लोकांची अजून एक भूमिका आहे की ज्या परिवारातून ही लहान मुलगी येते त्याची जी आई आहे त्या आईला आर्थिक मदत सरकारकडनं मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. उच्च शिक्षित महिला असल्यामुळे आणि आर्थिक दुर्बल असल्यामुळे त्या महिलेला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं. माडाच्या अंतर्गत काही घराला घर नाही तर काही अशी मदत आपल्याला देता येते का अशा भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा वेगळ्या वेगळ्या मागण्या इथं असणाऱ्या लोकांनी तिथं केलेल्या आहेत. सीएम साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी मान्य करून लोकांची ही मान्य करून घोषणा केली असं आम्हाला कळतंय. पण आता फक्त याला पटपट आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. एसपी साहेबांचं मत आलं की 15 दिवसामध्ये चार्जशीट ही दाखल केली जाईल आणि त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून या व्यक्तीला जो कोणी गुन्हेगार आहे त्याला तिथं शिक्षा ही होईल अशी भूमिका एसपी साहेबांची आहे. मग इथं लोकांची परत चर्चा करत असताना त्यांचं मत आलं आणि आमचंही मत आलं की इथे असणाऱ्या काही लोकांना सामाजिक कार्यकर्त्यांना सीएम बरोबर, कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून न राहता होम मिनिस्टरला तिथं करतील. मग त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर असं कळतंय मंगळवारची वेळ का कॅबिनेट तिथं असते म्हणून मंगळवारची वेळ तिथं मिळाली. खरं लवकर वेळ मिळाली असती तर चांगलं झालं असतं, पण हरकत नाही, लोकांनी ती मान्य केली. इथून काही लोक प्रतिनिधी म्हणजे जे सामान्य लोक आहेत जे या आंदोलनामध्ये सक्रिय होते, पुढाकार घेणारे होते, न्याय मिळावा यासाठी लढत होते आणि काही महिला नागरिक ते मंगळवारी जातील. सुप्रियाताई सुद्धा तिथे असतील. सुप्रियाताई पुढच्या 1 तासाभरात इथं येत आहेत आणि सातत्याने पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सुप्रियाताई तिथं संपर्कात होत्या. फक्त मला एवढंच बोलायचे, ही घटना बघितल्यानंतर आपण नजीकच्या काळामध्ये या राज्यामध्ये जर बघितलं तो 2026 एप्रिलमध्ये
दोस्तो हो, एकंदर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. याची गांभीर्याने नोंद घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांना मुलींना जपा. कोणावरही अवलंबून राहू नका. व्यक्ती कोणत्याही नात्यातला असो, जवळचा असो, शेजारचा असो, पाजारचा असो, कोणावरही भरवसा ठेवू नका. सध्याच्या काळामध्ये भरवसा ठेवण्यासारखं कोणीही नाही. पहिल्या काळातही असंच होतं. सध्या ही तीव्रता जास्त वाढत चाललेली आहे. अगोदर स्वतःच्या मुलांची मुलींची काळजी घ्या. सरकारवर अवलंबून राहू नका. हेच काय, कोणतंही सरकार तुमचं पूर्णपणे संरक्षण करू शकत नाही. आणि आरोपींना आज हे झालं, अजून 6 महिन्यांनी दुसरी घटना होईल, 3 महिन्यांनी दुसरी घटना होईल, परंतु सरकार जी उपाययोजना करायला पाहिजे ती करणार नाही. सरकार भ्रष्टाचारामध्ये व्यस्त आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सरकारला याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत मांडून नक्की मांडा.